राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्या सोबत आहे। सर, किती महत्त्वाचं आजचं अधिवेशन तुमच्यासाठी? आमच्याकरता फार महत्त्वाचं आहे की मागील 10 वर्षापासून सातत्याने 7 ऑगस्ट या दिवसाची आठवण सर्व भारतातील ओबीसी बंधू भगिनींना व्हावी म्हणून आम्ही दरवर्षी 7 ऑगस्टला हे महाअधिवेशन देशाच्या विविध राज्यामध्ये घेत असतो। यावर्षीचं हे 10वं महाअधिवेशन गोवा येथे आज संपन्न होत आहे। या अधिवेशनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते होणार असून या अधिवेशनाला नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसचे अध्यक्ष हंसराजजी अहिर, गोवा राज्याचे सहकार मंत्री सुभाषजी शिरोडकर, माणिकरावजी ठाकरे, विजयजी वडेट्टीवार, आमदार परिणय फुके, अभिजित वंजारी, सुधाकर अडबोले आणि इतरही मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आणि या सर्वांच्या समक्ष आज चर्चा होऊन केंद्रामध्ये जी सध्या ओबीसीची जनगणना करण्याचं केंद्र सरकारने मान्य केलेलं आहे, जी आमची मागणी पहिल्या दिवशीपासून होती, त्याबद्दल आम्ही आभार मानले। परंतु हे करत असताना तिथे ओबीसीचा स्वतंत्र कॉलम टाकावा आणि ओबीसीची स्वतंत्र जनगणना घोषित करावी यावरती आज चर्चा होऊन मागणी राहणार आहे। स्वतंत्र ओबीसी मंत्रालय करावं, नॉन क्रिमिलियरची अट रद्द करावी, अशा 28 मागण्यांवरती आम्ही चर्चा करणार आहोत। सचिन राजूरकर सोबत आहे। किती राज्यातून ओबीसी नेते लोक येणार आहेत? सर्व देशभरातून नेते येत आहेत। पंजाब असो, दिल्ली असो, तेलंगणा असो, आंध्र प्रदेश असो, बिहार असो, या सर्व राज्यांमधून लोक इथे येत असतात। तो सुवर्ण दिन आहे, म्हणजे पुन्हा एका सुवर्ण दिनाची मी वाट पाहत आहोत। ज्या दिवशी आमची 2031ला जनगणना झाली आणि आत्ताच केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी ती घोषणा केलेली आहे, परंतु ते आकडे या स्वरूपात येईल त्या दिवसाची पुन्हा आठवण म्हणून पुन्हा एक दिवस आम्हाला साजरा करावा लागेल असं मला वाटते। नक्कीच डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्ण अधिवेशन या ठिकाणी पार पडणार आहे आणि आजचा दिवस महत्त्वाचा, कारण की आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, ओबीसींचे मतं महत्त्वाचे आहे आणि त्यामुळेच आज मुख्यमंत्र्यांची या अधिवेशनातली भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, गोवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।